नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरेच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज मुद्दामच मी तुमच्या समोर आलेली आहे तुम्हाला परीक्षेसाठी खास शुभेच्छा देण्यासाठी। कारण रोज तर व्हिडिओमध्ये आपली भेट होते, परंतु ती अप्रत्यक्ष असते, म्हणजे मी तुम्हाला दिसत नाही, फक्त माझं पेन आणि माझी वही पुस्तक तुम्हाला दिसतं। तर परीक्षेसाठी खास शुभेच्छा देण्यासाठी मी म्हटलं असा एक व्हिडिओ करावा की जेणेकरून आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या समोरही जाऊ, म्हणून हा आजचा व्हिडिओ। तर येणाऱ्या रविवारी आपली परीक्षा आहे, तुम्हाला माहितीच आहे। मंथनची इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी एक पेपर आणि इयत्ता तिसरी आणि तिसरीच्या पुढे मग दोन पेपर असतात। तर आता परीक्षेचा अभ्यास तर आपण भरपूर केलेला आहे, पण परीक्षेला जाताना कोणकोणती काळजी घ्यायची तर याच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे। तर आता बरेच दिवस झाले तुमचा अभ्यास सुरू असेल आणि परीक्षेला थोडे दिवस राहिलेत म्हटल्यावर जास्तीत जास्त अभ्यास तुम्ही करतच असाल। फक्त मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की परीक्षेचं जास्त दडपण किंवा टेन्शन अजिबात घेऊ नका। ही परीक्षा जी आहे ती तुमचा पाया पक्का करण्यासाठी, तुमच्या मुलांचं जे भाषा असेल, गणित असेल, इंग्रजी, बुद्धिमत्ता, तर याचा पाया पक्का होण्यासाठी म्हणून या परीक्षा आहेत। तर या परीक्षांचं तुम्ही स्वतःही टेन्शन घेऊ नका आणि पाल्यांना सुद्धा म्हणजे तुमच्या मुलांना सुद्धा दडपण देऊ नका की तुला एवढे मार्क्स पडले पाहिजेत किंवा अजून एवढा अभ्यास राहिलेला आहे। आता काही विद्यार्थी हे शाळा सुरू झाल्यापासूनच या अभ्यासाला सुरुवात करतात, तर काही जण काय करतात की परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात। मग त्यांचे सगळेच घटक अभ्यासून होतातच असे नाही, काही घटक त्यांचे अभ्यासाचे राहतात। तर काही हरकत नाही, येणाऱ्या ज्या 4-5 दिवसांमध्ये जेवढी शक्य आहे तेवढी रिव्हिजन तुम्ही करा। आता ज्यांचा पहिल्यापासून अभ्यास झाला आहे त्यांनी अजून जेवढी जास्त शब्द संपत्तीवर तुम्ही नजर फिरवाल तेवढे तुमचे मार्क वाढायला तुम्हाला मदत होणार आहे। तुमच्या प्रश्नसंचामध्ये ज्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत तर त्याच्या मागे उत्तरासाठी उत्तरपत्रिका सुद्धा आहेत। त्याचा जर तुम्ही गोल रंगवण्यासाठी उपयोग केला असेल तर परीक्षेमध्ये तुम्हाला अजिबातही गोल रंगवण्याची भीती किंवा वाटणार नाही किंवा गोल रंगवताना तुमच्या चुका होणार नाहीत। तर परीक्षेला जाताना आपण काय काळजी घ्यायची हे मी थोडक्यामध्ये तुम्हाला आज सांगणार आहे। तसं तर सगळ्यांनाच माहिती आहे, आपण प्रत्येक व्हिडिओमध्येच सांगत आहोत की परीक्षेला जाताना तुम्हाला काळ्या किंवा निळ्या शाईचा बॉल पेनच वापरायचा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना बॉल पेन आणि जेल पेन मधल्या छोटे विद्यार्थी जर असतील तर त्यांना फरक कळत नाही, तर तुम्ही नीट व्यवस्थित पाहून घ्या, कारण प्रत्येक ठिकाणी पालक लक्ष देतातच असं नाही। ग्रामीण भागातील काही पालक हे त्यांच्या कामाला निघून गेलेले असतात आणि मुलं फक्त परीक्षेला स्वतःहून सामोरी जातात, असंही बऱ्याच ठिकाणी चित्र नसतं। तेव्हा मी असं सांगेन की तुम्ही कोणता पेन वापरता हे एकदा नक्की पहा। यानंतर पहा, पेपरला आपण वेळेवर जायचं आहे। पेपरच्या अगोदर म्हणजे रविवारी तुम्ही जास्त कोणतंही टेन्शन न घेता एकदम शांत मनाने पेपरला जा। बॉल पेन घ्यायचा आहे हे तर मी सांगितलेलंच आहे। याच्यानंतर तुम्हाला जे रिसीट मिळालेलं आहे त्याची एक झेरॉक्स करून ठेवा, जेणेकरून रिसीट हरवलं किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुमच्याकडे ती झेरॉक्स असावी। रिसीटवर तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे। यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पेपरला जाल तेव्हा अजिबात न घाबरता जेव्हा प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येईल तेव्हा प्रश्नपत्रिकेवरून एक नजर फिरवा आणि स्वतःला असं सांगा की माझा भरपूर अभ्यास झालेला आहे आणि मी खूप छान पद्धतीने पेपर सोडवणार आहे। तुम्हाला माहिती आहे पेपर सोडवण्यासाठी तुमच्याकडे 1.5 तास इतका वेळ आहे, म्हणजे प्रश्नाला 1.25 मिनिटा इतका वेळ तुमच्याकडे आहे। आता मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न थोडे पटापट वाचून तुम्ही सोडवायचे आहेत। आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे की उत्तर कशी शोधायची पटापट हे। आणि मग इंग्रजी आणि गणित आणि बुद्धिमत्तेला तुम्हाला थोडासा वेळ लागेल गणित सोडवायला, तेही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। तर अजिबात घाबरून न जाता व्यवस्थितपणे सुरुवातीला काय करा, पेपर हातात आल्यानंतर गोल भरभर रंगवायची घाई करू नका। पेपर हातात आल्यानंतर पहिल्यांदा तुमच्याकडे मराठीचे प्रश्न असणार आहेत उतार्यावरचे, तर व्यवस्थित थोडंसं स्पीड कमी असलं तरी चालेल, पण व्यवस्थित वाचा आणि बोट ठेवून त्या प्रश्नाच्या समोरचा योग्य तो पर्यायाचा गोल तुम्ही रंगवा। एकदा तुमचे 8-10 गोल रंगून झाले की मग तुम्हाला पुढचे गोल रंगवायला जास्तीचा वेळ लागणार नाही, पण सुरुवातीला गडबड करू नका। कारण काय होतं, गोल रंगवताना जर तुमचा गोल बाहेर गेला किंवा चुकला रंगवताना घाई गडबडीमध्ये तर तुमचं उत्तर बरोबर असूनही तुमचे 2 मार्क्स इथे कमी होणार आहे। त्याच्यामुळे एवढी काळजी घ्यायची आहे, सुरुवातीला अजिबात घाबरून घाई करायची नाही, अगदी व्यवस्थित हळूहळू करा आणि नंतर मग तुमचा हळूहळू स्पीड वाढवा। आणि पेपर
देताना एखादा प्रश्न जर तुम्हाला आला नाही तर त्या प्रश्नासाठी खूप जास्त वेळ तुम्ही घालवू नका. समजा एखादं गणित तुम्हाला सुटत नाहीये तर मग त्याच्यासाठी 2-3 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही अजिबात देऊ नका, कारण त्याच्यामुळे तुमचे बाकीचे प्रश्न सोडवायचे राहतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की याचं उत्तर मी नंतर कदाचित सोडवू शकेल तर तो प्रश्न तसाच ठेवा. पुढच्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना मात्र बरोबर त्या प्रश्नावर बोट ठेवून त्याच्या समोरचा पर्याय रंगवा. गोल रंगवताना खालीवर गोल रंगवले जाणार नाहीत याची काळजी घ्या. तर जेव्हा परीक्षेची वेळ संपत येते, जेव्हा 5-10 मिनिटं राहतील, तेव्हा तुमचे किती प्रश्न राहिलेत याचा अंदाज घ्या. तसं तुम्ही व्यवस्थित स्पीड ठेवले तर तुमचे सगळे प्रश्न नक्कीच सोडून होणार आहेत. पण समजा शेवटच्या 5 मिनिटामध्ये काही प्रश्न तुमचे बाकी आहेत तर लगेच घाई करू नका, सगळे गोल पटापट रंगवून घ्यायची. कारण तुम्हाला काय सांगितलेलं असतं की गोल कोरे रिकामे ठेवायचे नाही. मग आपण काय करतो, शेवटचे 5 मिनिटं 10 मिनिटं राहिले म्हटले की पटापट कोणत्याही गोल रंगवून देतो. तर असं करू नका, व्यवस्थित वाचा आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मग समजा तुमचे 4-5 गोल राहिलेले असतील तर मग ते तुम्ही अंदाजे रंगवलेत तरीही चालेल. पण शक्यतो व्यवस्थित जर पटापट प्रश्न वाचले आणि उत्तर जर तुम्ही आपण सांगितलेल्या ट्रिकप्रमाणे सोडवली तर तुम्हाला नक्कीच वेळ पुरणार आहे. पहिला पेपर झाल्यानंतर 3री-4थीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, पहिल्या पेपरमध्ये जर काही सोडवायचं राहिलं असेल तर त्याचं टेन्शन मनात न ठेवता दुसऱ्या पेपरची थोडीशी रिव्हिजन करा. मध्ये तुम्हाला 1 तासाचा वेळ असणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा दुसराही पेपर हातात येईल तेव्हा अगदी आत्मविश्वासाने त्याला सामोरे जा. म्हणजे नाहीतर पहिल्या पेपरमध्ये जर काही राहिलं असेल तर आपला थोडासा आत्मविश्वास कमी होतो की माझं हे राहिलंय किंवा मला अवघड गेलंय. तर असं अजिबात करू नका. ही परीक्षा ही फक्त तुमच्या तयारीसाठी आहे हे लक्षात ठेवा आणि अगदी व्यवस्थितपणे सगळे प्रश्न तुम्ही सोडवा. अशा पद्धतीने तुम्ही जर आत्मविश्वासाने पेपरला सामोरे गेलात, पेपर लिहिलात तर तुम्हाला पेपरचं अजिबात टेन्शनही येणार नाही. काही प्रश्न तुमचे समजा नंतर तुम्हाला कळालं की हे आपलं चुकले किंवा काय, अजिबात काळजी करू नका. पुढच्या वेळेला किंवा पुढच्या वर्षी पेपर देताना मग त्या चुका तुमच्या होत नाहीत. आणि दुसरीला जेव्हा बऱ्याच वेळा काय होतं, इयत्ता 2रीमध्ये विद्यार्थी या परीक्षेला बसतात, पहिलीचे फार कमी विद्यार्थी बसत असतील. त्याच्यामुळे 2रीमध्ये तुमची इतकी तयारी झालेली असते की 3रीला मग तुम्हाला एवढं काही जास्त अवघड वाटत नाही. तर अगदी टेन्शन न घेता व्यवस्थितपणे पेपरला सामोरे जा. आहे परीक्षेला 2-3 दिवस बाकी आहेत तर या राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्ही मराठी आणि इंग्रजीची जी शब्दसंपत्ती आहे तिच्यावर एकदा नजर फिरवा 1-2 वेळा. म्हणजे तो एक शब्द तुम्हाला 2-2 मार्क्स देऊन जाणार आहे. अगदी बिनधास्तपणे परीक्षेला सामोरे जा. आता काय होतं, आपलं हे विद्यार्थ्यांसाठीचं चॅनल असल्यामुळे याचं कमेंट यूट्यूबकडून कमेंट सेक्शन ऑफ केलं जातं. त्याच्यामुळे मला समजत नाही की तुम्हाला कोणत्या घटकावर व्हिडिओ पाहिजे आहे. तरीही जेवढं मला माहीत आहे तेवढे महत्त्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपले इयत्ता 2री आणि 3रीसाठी बरेचसे व्हिडिओ बनवून झाले. पुढच्या वर्षी मी 4थी आणि 5वीचे व्हिडिओ बनवणार आहेत. हे व्हिडिओ मी अगदी सामान्य विद्यार्थ्यांसाठी बनवत आहेत. ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. बऱ्याच ठिकाणी क्लासेसची सोय नसते, पालकांना अभ्यास घेण्यासाठी वेळ नसतो मुलांचा. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. म्हणून या व्हिडिओच्या बदल्यात माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की व्हिडिओला तुम्ही लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण अभ्यासाचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि याच्या परीक्षांचं मार्गदर्शन तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर लिंक शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. पेपर झाल्यानंतर पेपरचं ॲन्सर की किंवा ती प्रश्नपत्रिका मी 1-2 दिवसामध्येच सोडवून तुम्हाला त्याचा व्हिडिओ अपलोड करेन. तेव्हा तुम्ही नक्की चेक करा आणि सगळ्यांनी खूप छान पेपर लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका. आजच्या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. चला तर मग राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये आपण अजून राहिलेले काही महत्त्वाचे टॉपिक असतील किंवा काही प्रश्नपत्रिका असतील तर त्याचे सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर माझ्याकडून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.